व्यक्तिविशेष 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 होनाजी वाडा शाहीर होते. होनाजी वाडा शाहीर होते. होनाजी वाडा शाहीर. होनाजी वाडा शाहीर. होनाजी वाडा शाहीर. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. मुंबईचा सिंह फिरोजशाह. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. मुंबईचा शेर मुंबई फिरोजशाह मेहता. 4 ऑगस्ट 1845 मुंबईचा सीएम होता. मुंबईत 4 वेळा महापौर झाला होता. 4 टाईम महापौर होता म्हणून कोण फिरोजशाह मेहता. यासाठी मुंबईचा सीएम म्हणतात. 1882 त्यांनी इल्बर्ट बिल विरुद्ध आंदोलन केले. 1913 बॉम्बे क्रॉनिकलचे वृत्तपत्र त्यांनी 1915 मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू. निधन 5 नोव्हेंबर 1995. टोपण नाव का होते? जगन्नाथ शंकरशेठ. मुंबईचे शिल्पकार. आणि मुंबईच्या सिंह फिरोजशाह मेहता. दादाभाई नौरोजी. ग्रेट ओल्ड मॅन ऑफ इंडिया. भारताचे अनधिकृत राजदूत. बाळ गंगाधर टिळक लोकमान्य किंवा बाल. सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान. सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान और इसी को पहले फर्स्ट टाइम वो मिला था क्या, पहले विदेशी होते जिसको भारत रत्न मिला हुआ था. खान अब्दुल गफ्फार खान. 1890 ते 1980. सरहद गांधी व बादशाह खान या नावाने सुद्धा प्रसिद्ध. हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळाले ते पहिले भारतीय होते. खान अब्दुल गफ्फार खान 1929 खुदाई खिदमतकारी संघटना उभारली होती. कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन आणि लाल यांचे अनुयायी सगळे लाल कपडे घालत होते म्हणून याला लाल काहीतरी म्हणत होते. खान अब्दुल गफ्फार खान. भारताचे पोलाद पुरुष. आयरन मॅन ऑफ इंडिया. सरदार वल्लभभाई पटेल यांनी लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. 200 वर्षाच्या गुलामगिरी अडकलेल्या देशातील विविध राज्यांना त्यांनी एकत्र करून भारतातील विलीन केले आणि या मोठ्या कार्यासाठी त्यांना लष्करी बळाचीही गरज भासली नाही. त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस. आधुनिक भारताचे जनक शब्द. आधुनिक भारताचे राजा राममोहन रॉय. आधुनिक भारताचे राजा राममोहन. भारताच्या आधुनिकीकरण सोबत महिला आणि सर्व वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला आहे. तो 1828 कोलकाता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि आत्मीय समाज त्यांनी सुरू केलेले संवाद कौमुदी मिरत उल अखबार. खालीपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हणतात? समुद्रगुप्त. नेपोलियन ऑफ इंडिया का नेपोलियन. समुद्रगुप्त भारतातील महान राजांपैकी एक होता. त्याने आपल्या राज्यात साम्राज्य रूपांतर केले आणि एक महान विजेता असल्याचे सिद्ध केले. त्याच्या विजयाच्या दृष्टीने त्याला भारताचे नेपोलियन समुद्रगुप्त. भारताचे नेपोलियन. होनाजी वाडा शाहीर. होनाजी वाडा शाहीर होते. होनाजी सयाजी शिलारखाने. होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या 2 व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जात. पण दोन व्यक्ती होत्या. होनाजी वाडा दोघेही पुण्याचे रहिवासी होते. होनाजीचे घराणे शाहीरचे व पिढीजात कवित्व करणारे होते. त्यांचे आजोबा सातप्पा शिलारखाने हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेले तासमगीर होते. होनाजी आणि त्यांचा मित्र वाडा यांची होनाजी वाडा या आडनावाची कवने गायली. हानाजी लिहायचा व बाळा गायचा. हानाजी लिहायचा, बाळा गायचा. पांडुरंग महादेव सेनापती बापट. पांडुरंग महादेव बापट. सेनापती बापट. पांडुरंग महादेव बापट सेनापती बापट आणि जिल्हा सेनापती बापट. पांडुरंग महादेव बापट. गाव पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी पारतंत्र्यात अडकलेल्या भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी यावत जीव कावाच्या मानाने झटण्याची व त्यासाठी बलिदान करण्याची शपथ घेतली होती. मुंबईत बी ए पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती आधारे 1904 ते लंडनला गेले. एडिनबरो येथे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लोकमान्य टिळकांच्या विनंतीवरून श्यामजी कृष्ण वर्मा यांनी आपल्या इंडिया हाऊसमध्ये त्यांना बापडांची सोय केली. फ्रान्समधील पॅरिस येथे जाऊन सेनापती बापट बॉम्बविद्या शिकून आले. भारतात परतल्यानंतर ब्रिटिशांनी त्यांना कैद केली व काही दिवसांनी पुराव्या अभावी सोडून दिले. 1914 नंतर क्रांती मार्गाचा त्याग करून सेनापती बापट विधायक कार्यास सुरुवात केली. अरे बापरे, सुधर गया भाई. यांना आधुनिक भाग्य असे म्हटले जाते. कर्मवीर भाऊराव पाटील.
कर्मवीर भाऊराव पाटील आधुनिक भागीरथी आधुनिक भागीरथी आधुनिक भागीरथी कर्मवीर भाऊराव पाटील 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 आधुनिक भागीरथी. मुंबईचा सिंह फिरोज शाह मेहता कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले येथे रयत शिक्षण संस्था केली. रयत शिक्षण संस्थेमध्ये मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे होते. ब्रीदवाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य कर्मवीर भाऊराव पाटील यांना सातारा येथे शाहू बोर्डिंग हाऊस येथे सुरू करून सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांचे ऐक्य निर्माण केले. शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेली म्हणून त्यांना आधुनिक भागीरथ असे म्हणतात. शिक्षणाची गंगा आधुनिक खेड्यापाड्यात नेली म्हणून बाबूजी सुभाषचंद्र बोस बाबूजी सुभाषचंद्र बोस बाबू जगजीवनराम चाचा पंडित नेहरू बापू महात्मा गांधी बाबूजी सुभाषचंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक बाबूजी सुभाषचंद्र बोस 1939 में फॉरवर्ड ब्लॉक की शुरुआत की थी. बाबूजी सुभाषचंद्र बोस बंगाली क्रांतिकारक. बाबूजी सुभाषचंद्र जन्म 23 जानेवारी 1897. ओडिशातील 1921 ICS परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील उच्च पदाची नोकरी न करता स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. 1923 गांधींचे विचार न पटल्याने नेताजींनी स्वराज्य पक्षात प्रवेश केला. 1938 हरिपुरा काँग्रेस अधिवेशन. त्यांचे हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष ते. 1933 त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष. 5 जुलै 1943 सिंगापूर येथे नेताजी आझाद हिंद सेनेचे सेनापती पद व अध्यक्षपद स्वीकारले. 21 ऑक्टोबर 1943 आझाद हिंद स्वीकारण्याची स्थापना केली. दिनमित्रकार मुकुंदराव पाटील दिनमित्रकार मुकुंदराव पाटील दिनमित्रकार मुकुंदराव पाटील गणपतराव सखाराम पाटील दिनमित्रकार गणपतराव सखाराम पाटील यांनी एप्रिल 1988 मध्ये पुणे येथे मासिक सुरू. पाटील हे वृत्तपत्र भालेकर यांचे भाषा होते. दिनमित्राचे संपादक गणपतराव पाटील यांचे वयाच्या 27व्या वर्षी निधन झाल्यामुळे दिनमित्र बंद पडले. यानंतर कृष्णराव भालेकर यांनी आपल्या बहिणीला दत्तक दिला. हा मुलगा म्हणजे दिनमित्रकार मुकुंदराव पाटील. दिनमित्र हे वृत्तपत्र तराडी अहिल्यानगर येथून बनवले जात होते. कैसरीय हिंद ही पदवी कोणत्या स्त्रीला प्रथम देणे? पंडिता रमाबाई. कैसरीय हिंद पंडिता रमाबाई. रमाबाईंच्या कार्याची दखल घेऊन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना कैसरीय हिंद ही पदवी दिली. त्यांनी 1889ला शारदा सदन मोस्ट टाइम पे शारदा सदन इनका शारदा सदन है. सेवा सदन उनका है. रमाबाई रानडे सेवा सदन. शारदा सदन इनका है. हिंदू लेडीज क्लब इन्हीं का है. हिंदू लेडीज क्लब आणि आर्य समाजाची स्थापना सुद्धा यांनीच केली होती. शारदा सदनची स्थापना केली. 1880 मध्ये पंडिता रमाबाई यांनी आपल्या मुलीसह ख्रिश्चन धर्म स्वीकारला. 1880. क्या बात आहे. हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म वापरला. बहुत सही. लोकमान्य टिळक लोकनायक जयप्रकाश नारायण. लोकमान्य टिळक जेपी नारायण बोलते. जेपी इंदिरा मॅडम को हिला दिया था. लोकनायक जयप्रकाश नारायण. नेत्याचे टोपण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, देवेंद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, सरस्वती, धोंडो केशवकर्म, पितामह दादाभाई नौरोजी, महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी. लोकनायक जयप्रकाश नारायण, बापूजी अने आणि जयप्रकाश नारायण. अच्छा, बापूजी अने कवी लोकनायक जयप्रकाश नारायण, बापूजी अने. याला इतिहासाच्या जनक असे म्हटले. हेरोडोटस इतिहासाच्या जनक असे म्हटले जाते. याला इतिहासाचे जनक असे म्हटले जाते. हेरोडोटस हा इतिहासाचा जनक असे मानला जातो. हा पहिला इतिहासकार होता ज्याने
कर्टेच्या संकलन, इतिहास संकलन आणि पद्धतीशिवाय दासला झाटा खतम का. महत्त्वाची पुस्तके. ओके. महत्त्वाची पुस्तके व वृत्तपत्रे. खालील सुधारक व त्यांच्याशी संबंधित वृत्तपत्रे, नियतकालिकांची चुकीची जोडी ओळखा. कृष्णाजी रानडे, ज्ञानप्रकाश, बाळशास्त्री आंबेडकर, दर्पण बरोबर आहे, साने गुरुजीची साधना, गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे प्रसिद्ध. गोपाळ हरी देशमुख शतपत्रे. लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख शतपत्रे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख शतपत्रे. 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 गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे प्रसिद्ध आहे. त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जात होते. त्यांचे प्रभाकर साप्ताहिक. शतपत्रे प्रभाकर साप्ताहिक. बाळशास्त्री आंबेडकर यांचे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात. साने गुरुजी, राष्ट्रसेवा दलाची स्थापना. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांची संबंधित नाही? हरिजन, यंग इंडिया, नवजीवन बरोबर आहे. महात्मा गांधींनी हरिजन, यंग इंडिया, नवजीवन. महात्मा गांधी हरिजन यंग इंडिया नवजीवन. केसरी तो लाजपत येथे बाळ गंगाधर टिळक. नवजीवन. हरिजन यंग इंडिया नवजीवन. ही वृत्तपत्रे महात्मा गांधी प्रकाशित केली होती. 1919 गांधीजी भारतात यंग इंडिया आणि नवजीवन ही 2 साप्ताहिक सुरू केली. 1919 में यंग इंडिया आणि नवजीवन. ही यंग इंडिया को नवजीवन बोलते ना भाई, इसका इंग्लिश हिंदी में ट्रांसलेशन यंग इंडिया नवजीवन हे सुरू केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 2 वृत्तपत्रे सुरू केली. एक मराठी वृत्तपत्र केसरी लोकमान्य टिळकांनी सुरू केल्या आणि दुसरे इंग्रजी वृत्तपत्र मराठा. एक केसरी आणि इंग्रजी वृत्तपत्र मराठा. इंडियन ओपिनियन ही वृत्तपत्र गांधीजींनी इंडियन ओपिनियन भी काय इंडियन ओपिनियन महात्मा गांधी इंडियन ओपिनियन भी आहे. महात्मा गांधीजी काही आहे. बाबा. वृत्तपत्र दक्षिण आफ्रिकेत वांशिक भेदभावावरून लढण्यासाठी आणि त्या देशातील भारतीयांना नागरी हक्क मागण्यासाठी प्रसिद्ध होते. द राईज ऑफ मराठा पॉवर. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. द राईज ऑफ मराठा पॉवर. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. गोपाळ गणेश आगरकरला सुधारक म्हणतात. टेंभू कराड सातारा यांचे जन्म या ठिकाणी. लोकमान्य टिळक यांनी केसरी आणि मराठा. मराठा इंग्रजीमध्ये होता, केसरी हे मराठीत होता. द राईज ऑफ मराठा पॉवर. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. दादाभाई नौरोजी यांनी पुस्तके पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया, आनंदमठ कादंबरीचे लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी. इससे वंदे मातरम लिहा गया है. बंकिमचंद्र चॅटर्जी. रानडे त्यांची पुस्तक एसेस ऑफ इंडियन इकॉनॉमी, एसेस लिखा गया. गोपाळ गणेश आगरकर यांची पुस्तके डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. गोपाळ गणेश आगरकर. टेंभू कराड सातारामध्ये आमचे 101 दिवस. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. गीतरामायण ग दि माडगुळकर यांनी लिहिले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले गीतरामायण हे मराठी श्रुश्राव्य भावगीत काव्य आहे. गीतरामायण मराठी प्रकाश संगीताच्या मैलाच्या दगड आणि रामायणाची सर्वात लोकप्रिय मराठी आवृत्ती मानली जाते. विनायक दामोदर करंदीकर पुस्तके. विदा करंदीकर. अष्टदर्शने श्वेतगंगा. श्वेतगंगा हे स्पर्शाची पावले. रघुनाथ पंडित. दमयंती स्वयंवर. वामन पंडित. यथार्थ दीपिका. खालीपैकी चुकीची जोडी ओळखा. लोकमान्य टिळक. गीता रहस्य. ओरायन सुद्धा गीता रहस्य. ओरायन सुद्धा. महात्मा गांधी सुधारक काय आहे? गोपाळ गणेश आगरकर सुधारक आहे. सुधारक आणि डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. महात्मा गांधी हरिजन यंग इंडिया नवजीवन. हरिजन यंग इंडिया नवजीवन आणि इंडियन ओपिनियन. महात्मा गांधी. डॉक्टर बी आर आंबेडकर शूद्र कोण होते? ज्योतिबा फुले. शेतकऱ्यांचे आसूड बरोबर आहे. लोकमान्य टिळक. ओरियन आर्टिक होमिन वेदास आणि गीता रहस्य. महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे. भोसले यांचे. पोवाडा ब्राह्मणांचे. कसब. गुलामगिरी. शेतकऱ्यांचे आसूड. सत्सार इशारा. तृतीय रत्न नाटक. सार्वजनिक सत्याग्रह पुस्तक. गोपाळ गणेश आगरकर सुधारक म्हणतात यांना. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. महात्मा गांधी. माझे सत्याचे प्रयोग.
माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, डॉक्टर बी आर आंबेडकर. डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी काही महत्त्वाची पुस्तके, जातीच्या उच्चाटन, शूद्र कोण होते, बुद्ध आणि त्यांच्या धम्म, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स अँड ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, भारतातील जाती, पंडित नेहरू, डिस्कवरी ऑफ इंडिया, महात्मा गांधी, महात्मा सत्य, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. नाही, हरिजन नवजीवन, यंग इंडिया आणि इंडियन ओपिनियन, द ग्लिम्सेस ऑफ हिस्ट्री, पंडित नेहरू, द ग्लिम्सेस ऑफ हिस्ट्री पंडित नेहरू ने लिखा है, द ग्लिम्सेस ऑफ हिस्ट्री पंडित नेहरू. खालीपैकी कोण सुधारक म्हणजे गोपाळ गणेश आगार, टेंभू कराड सातारा. सुधारक म्हणजे सुधारक गोपाळ गणेश आगार, टेंभू कराड सातारा. गोपाळ गणेश आगरकर यांनी इसवी सन 1888मध्ये सुधारक हे वृत्तपत्र काढले. त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रमाणे या दोन गोष्टीवर भर दिला. भाऊ महाजन यांनी प्रभाकरी साप्ताहिक सुरू केले. त्यांनी प्रभाकरमधून पाश्चात्य शिक्षणाचे नवे विचार घेऊन ज्ञानसंपन्न समाज निर्मितीचे प्रयत्न केले. लोकमान्य टिळक केसरी मराठा आणि ओरायन आर्किटेक्ट होमी निवेददास आणि गीता रहस्य, विश्वनाथ चिपळूणकर, निबंधमाला मासिक, गुलामगिरी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी या जाती व्यवस्थेला विरोध करणारा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. 1873 साली हे मराठी भाषेतील हे लिहिले गेले. फुले यांनी पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या घरात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. 1 जानेवारी 1848 ज्याला भिडेवाडा म्हणून प्रसिद्ध केला. शूद्र जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महात्मा फुलेंचे ग्रंथ सत्सार, शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी, इशारा, छत्रपती शिवाजींच्या पोवाड, सार्वजनिक सत्याग्रह, विनोबा गीताई, गोपाळहरी देशमुख, शतपत्रे, लोकहितवादी मासिक, रघुनाथ धोंडो, केशव कर्वे, संतती नियमन, आचार व विचार, आधुनिक कामशास्त्र, समाजव्यवस्था. खालीपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी लिहिलेला नाही? हाय कास्ट इन हिंदू वुमन. अबे ये तो भाई उसने लिखा है, तो काय हाय कास्ट इन हिंदू वुमन, पंडिता रमाबाई आणि आनंद क्या एक उनका वो था जिसने शादी किया था, महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी. द प्रॉब्लम ऑफ इंडियन रुपी, डॉक्टर बी आर आंबेडकर. एनहिलेशन ऑफ कास्ट, थॉट्स इन पाकिस्तान, द हाय कास्ट इन हिंदू वुमन, पंडिता रमाबाई. डॉक्टर बी आर आंबेडकर यांची महत्त्वाची पुस्तके, जातीचे उच्चाटन, शूद्र कोण होते, बुद्ध अँड इट्स धम्म, द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, थॉट्स ऑन पाकिस्तान, पंडिता रमाबाई, हाय कास्ट इन हिंदू वुमन. खालीपैकी शारदा सदन की सुरुवात केली. शारदा सदन हाय कास्ट हिंदू वुमन, हिंदू लेडीज क्लब की सुरुवात भी नहीं की. खालीपैकी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले नाही. शेतकऱ्यांचे आसूड, तृतीयरत्न, गुलामगिरी, सुधारक तो बोलते, गोपाळ गणेश आगरकर, टेंभू कराड सातारा, आमच्या तुरुंगातील 101 दिवस है ना, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. महात्मा फुलेंचे साहित्य, शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी, तृतीयरत्न, अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मणांचे सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, गोपाळ गणेश आगरकर, टेंभू कराड सातारा, सुधारक नावाचे वृत्तपत्र 1888ला सुरू केले. मराठी सत्तेचा उत्कर्ष, द एसे ऑन इंडियन इकॉनॉमी, महादेव गोविंद रानडे. मराठी सत्तेचा उत्कर्ष, एसेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, मराठी सत्तेच्या उदय यांनीच लिहिला. द ओरिजिन ऑफ इंडियन मराठा एम्पायर, द ओरिजिन ऑफ मराठा. ही ग्रंथसंपदा कोणीची आहे? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झाला होता. निफाड ते प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांनी पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना केली, जी एक सामाजिक राजकीय संस्था होती. गोपाळ गणेश आगरकर, फुटके नशीब, आमचे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस आणि अलंकार मीमांसा, लोकमान्य टिळक, गीता रहस्य, ओरियन, द आर्टिस्ट होम इन वेदांत, डॉक्टर बी आर आंबेडकर, फिलॉसॉफी ऑन हिंदुइझम, एनहिलेशन ऑफ कास्ट. हरिजन, महात्मा गांधी, हरिजन यंग इंडिया, नवजीवन आणि इंडियन ओपिनियन. हरिजन हे महात्मा गांधीने 1933मध्ये सुरू केलेले साप्ताहिक होते. हरिजन म्हणजे देवाचे लोक असे अस्पृश्य जातीसाठी गांधीनं शब्दही होता. नवजीवन हे गांधीजीने 1929मध्ये प्रकाशित केले साप्ताहिक होते. वृत्तपत्र. डॉक्टर बी आर आंबेडकरने मूकनायक 1920 याला 100 वर्ष आले 2020मध्ये. बहिष्कृत भारत, जनता प्रबुद्ध भारत, सरदार पटेल सत्याग्रह पत्रिका. महात्मा गांधी, इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन. 1857 स्वातंत्र्य संग्राम कोणी लिहिले? विनायक दामोदर सावरकर. आणि महादेव गोविंद रानडे. मराठी सत्तेचा उत्कर्ष, मराठी सत्तेचा उदय, एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, मराठी सत्तेचा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, मराठी सत्तेचा उदय, एसे ऑन इंडियन
ऐसे ऑन इंडियन क्या है, इंडियन इकोनॉमिक्स, ऐसे लिखा इंडियन इकोनॉमिक्स पे ऐसे लिखा है उन्हें, इंडियन ऑन ऐसे ऑन इंडियन इकोनॉमिक। डॉक्टर बी आर अम्बेडकर बराबरी कर रहा है ये। वासुदेव बळवंत फडके, दत्त महात्म्य, विनायक दामोदर सावरकर, ग्रंथसंपदा, काळे पाणी, हिंदू राष्ट्रदर्शन, कमला गोमंतक, सप्तर्षी, 1857 स्वातंत्र्य संग्राम, हिंदू पदपादशाही, मोपल्याचे बंड, अबे भाई ये बहुत इंपॉर्टंट, मोपल्याचे बंड, भारतीय इतिहासाचे 6 सोनेरी पाने, मराठी सत्तेचा उत्कर्ष, उदय, महादेव गोविंदराव, मराठी सत्तेचा उत्कर्ष, मराठी सत्तेचा उत्कर्ष आणि एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, मराठी सत्तेचा उत्कर्ष, एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, महादेव गोविंद रानडे, 1882 to 1901, हे भारतीय राष्ट्रवादी समाजसुधारक, विद्वान, न्यायशास्त्रज्ञ होते. महाराष्ट्राचे सॉक्रेटिक्स म्हणून ओळखले जाणारे त्यांनी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सुधारणांना पुरस्कार केला. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तकं लिहिली. राईज ऑफ द मराठा पॉवर, येतोय मराठी सत्तेचा उत्कर्ष, हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक होते. महादेव गोविंद रानडे 1895 गोपाळकृष्ण गोखले यांच्या समवेत डेक्कन समाजाची स्थापना केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, पंडित नेहरू, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, ग्लिम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, पंडित नेहरू, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, जवाहरलाल नेहरू यांचे लिहिलेले पुस्तक होते. जवाहरलाल नेहरू पुस्तक, द डिस्कवरी ऑफ इंडिया, ॲन ऑटोबायोग्राफी, द बंच ऑफ ओल्ड लेटर्स, अबे ये तो बंच ऑफ ओल्ड लेटर्स है, बिटवीन द डॉटर अँड फादर, द बंचेस ऑफ ओल्ड लेटर्स, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, लेटर्स फ्रॉम द फादर टू हिज डॉटर, अबे ये भी है, लेटर्स फ्रॉम द फादर टू हिज डॉटर, अँड द बंच ऑफ लेटर्स, मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण, बाळशास्त्री जांभेकर, दर्पण, आणि यांनी 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रातील पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारी 1832 याला, याच दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्राला सुरुवात केली. जांभेकरांनी 1840 मध्ये दर्पण 1932 आणि दिग्दर्शक 1940, अबे 1832 दिग्दर्शक वृत्तपत्र सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी परिपत्रकाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी दर्पणाचे उपयोग सामाजिक सुधारणासाठी, लोकांना जनजागृती करण्यासाठी व्यासपीठ म्हणून केला. गोपाळ गणेश आगरकर, सुधारक, वृत्तपत्रक, बाळ गंगाधर टिळक, मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. केसरी आणि मराठा, ओरायन अँड आर्किटिक्स होमी वेदास, आणि काय कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक होते. कॉमनवेल्थ अॅनी बेझंट, कॉमनवेल्थ समान इच्छा अॅनी बेझंट, कॉमनवेल्थ अॅनी बेझंट, कॉमनवेल्थ स्वातंत्र्य नेत्या होत्या. अॅनी बेझंट स्वातंत्र्य नेत्या होत्या. त्यांनी 1917 कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष निवड झाली. काँग्रेसचे अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला. नियतकालिकेत कॉमनवेल्थ न्यू इंडिया 1916 साली. होम रूलची चळवळ, खाली दिलेल्या विधानांच्या अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. यंग इंडिया महात्मा गांधी, वृत्तपत्र संस्था महात्मा गांधी बरोबर. दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगुप्तार केले. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट, रॉंग आन्सर. राष्ट्रगुप्तार खानपुल गफ्फर खान. दादाभाई नौरोजी राष्ट्रगुप्तार. न्यू इंडियाचे लेखक, इंडियन ओपिनियन तो न्यू इंडिया कॉमनवेल्थ अॅनी बेझंट, भाई याद रख. न्यू इंडिया कॉमनवेल्थ अॅनी बेझंट. आणि दादाभाई नौरोजी राष्ट्रगुप्तार बरोबर आहे. दादाभाई नौरोजी राष्ट्रगुप्तार बरोबर आहे. दादाभाई नौरोजी बरोबर आहे. न्यू इंडिया कॉमनवेल्थ अॅनी बेझंट. यंग इंडिया महात्मा गांधी, राष्ट्रगुप्तार, दादाभाई नौरोजी, कॉमनवेल्थ, न्यू इंडिया अॅनी बेझंट. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सुरू केलेले नव्हते? बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत. हा प्रबोधन नाही आहे, प्रबोधनकार वेगळेच आहे. भीमराव रामजी आंबेडकर, आंबावडे आणि सकपाळ हा आडनाव होता. आंबावडे, सकपाळ, रायगड रत्नागिरीमध्ये. 14 एप्रिल 1891 भाऊ इंदूरमध्ये प्रदेशाभिमुख 1920 पाक्षिक. शाहू महाराज यांनी आर्थिक मदतीतून बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत इत्यादी. डिसेंबर 6 1956 महापरिनिर्वाण दिवस. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे.
स्वातंत्र्य सावरकरांनी खालील कोणते पुस्तक लिहिलेलं नाही? गीता रहस्य ओरायन द आर्किटेक्ट होमी वेदास लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं आहे. सहा सोनेरी पाणी काळे पाणी जोसेफ मॅझनीचे आत्मचरित्र. नाव विनायक दामोदर सावरकर, भूगर नाशिक या ठिकाणी जन्म आहे. अभिनव भारत आहे 1904 अभिनव भारत आहे. 1899 एक त्यांची संस्कृती उघडली आहे. माझी जन्मपट्टे, एक रणशिंगण, मोपल्यांचे बंड, सहा सोनेरी पाणी इत्यादी. गीता रहस्य मंडेले हे तुरुंगात असताना बाळगंगाधर शाळेंनी लिहिले आहे. यांनी 1915 लिहिले. इग्नायटेड माइंड्स अब्दुल कलाम, मोस्ट आहे. विजन 2020 डॉक्टर अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अबुल पाकिर जैनुलाब्दीन कलाम. तमिलनाडु में जन्मा है भाई इनका. तमिलनाडु के छोटे से गांव में, क्या नाम हुआ उनका, पम्बन ब्रिज. नाव अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. 15 अक्टूबर 1931 रामेश्वर मद्रास. रामेश्वर के छोटे गांव में 15 अक्टूबर 1510. भारताचे 11वे राष्ट्रपती. कार्यकाल 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007. पुस्तके विंग्स ऑफ फायर, इंडिया 2020, इग्नायटेड माइंड पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, बापरे, भारतरत्न 1998, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मक पुरस्कार 1990 इत्यादी. मृत्यू 27 जुलै 2015 शिलांग मेघालय. मौलाना आज़ाद, इंडिया विंस फ्रीडम. ये तो मौलाना आज़ाद की किताब बहुत सही है भाई. मौलाना आज़ाद इंडिया विंस फ्रीडम. सलमान रश्दी मिडनाइट चिल्ड्रन, इसको तो ये मिला हुआ है. शेम द मूर्स लास्ट सी. करसनदास मुंशी. अबे ये तो करसनदास मुंशी गुजरात का था. वो कौन था? सत्यप्रकाश. करसनदास मुंशी सत्यप्रकाश. आप करेंगे मुझसे शादी, हुआ है? हाँ कि ना. करसनदास मुंशी सत्यप्रकाश गुजरात. करसनदास मुंशी. राष्ट्रगुप्तार तो ये था दादाभाई नौरोजी. करसनदास मुळजी इंग्लंडातील प्रवास. सत्यप्रकाश. राष्ट्रगुप्ता दादाभाई नौरोजी. ज्ञानसिंधू साप्ताहिक. वीरेश्वर छत्रे. ज्ञानप्रकाश कृष्णजी त्र्यंबक रानडे. सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती. सत्यप्रकाश उत्तर करसनदास मुळजी. सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज. सत्यार्थ प्रकाश करसनाथ मुळजी. शेतकऱ्यांच्या आसूड महात्मा ज्योतिबा फुले. विनोबा गीताई विनोबा फुले. सावित्रीबाई फुले. 52 कशी शोभत रत्नागर. काव्य फुले. 52 कशी शोभत रत्नागर काव्य फुले. डॉक्टर B.R. आंबेडकर की बहुत सारी किताबें हैं. जन्म 11 एप्रिल 1867 कटगुण सातारा. 1827 कटगुण सातारा. प्रभाव थॉमस पेन. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजी वस्ताद सावळे. शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथातून सामाजिक स्थिती व त्यावरून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग त्यांनी समग्र चित्रण फुले यांनी केले. पुस्तक शेतकऱ्यांच्या आसूड, ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, पोवाडा, छत्रपती शिवाजीराजे भोसले. नाटक तृतीय रत्न. मृत्यू 1890 प्लेगमुळे झालेलं आहे. सावित्रीबाई फुले यांची पुस्तक. काव्य फुले. 52 कशी शोभत रत्नागर. द बंगाल गॅझेट जेम्स हिक्की. द बंगाल गॅझेट जेम्स हिक्की यानी बेजेंट की होती इंडियन नहीं वे एम से कॉमनवेल्थ है ना. कॉमनवेल्थ यानी बेजेंट कॉमनवेल्थ होती. कॉमनवेल्थ न्यू इंडिया. कॉमनवेल्थ रहेंगे तो न्यू इंडिया बन जाएगा. कॉमनवेल्थ न्यू इंडिया हे आशियातील पहिले इंग्रजी उत्तरपत्र होते. जेम्स हिक्की 1880 ते 82 स्थापन. जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी बेजेंट न्यू इंडिया कॉमनवेल्थ रहेंगे न्यू इंडिया. दादाभाई नौरोजी राष्ट्रगुप्तार इंडिया. राजाराम मोहन राय संवाद कौमुदी. मिरातुल अखबार. बंगदूत व बहामॅनिकल मॉक्सिम. आणि बेजेंट न्यू इंडिया. दादाभाई नौरोजी यंग इंडिया. महात्मा गांधी. मोहनदास करमचंद गांधी. माझे सत्याचे प्रयोग. मोहनदास करमचंद गांधी. माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये यांचे अनुवाद झालेले आहे. या पुस्तकात लहानपणापासून 1921 पर्यंतचे गांधीजींचे आयुष्य रेखाटले गेले. सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेले पुस्तक. द इंडियन स्ट्रगल. द डिस्कवरी ऑफ इंडिया. द ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. पंडित नेहरू. डिस्कवरी ऑफ इंडिया. द ग्लिम्सेस ऑफ
वर्ल्ड हिस्ट्री द ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री पंडित नेहरू. डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचे नेते जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. 1942 ते 45 लिहिलेले एक पुस्तक आहे. पुस्तकाने त्यांनी स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिश वसाहतीमधील सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगरच्या किल्ल्यात कारावासात असताना लिहिलेले आहे. केसरी या वृत्तपत्राच्या कमिशनमध्ये लोकमान्य केसरी आणि मराठा इंग्रजीमध्ये केसरी ही मराठीत होते. दादाभाई नौरोजी रास्तगोफतार. लोकमान्य टिळक यांनी 1881 साली आगरकर चिपळूणकर व इतरांच्या मदतीने केसरी व मराठा वृत्तपत्राची सुरुवात केली. केसरी हे मराठी भाषेतून तर मराठा इंग्रजीमध्ये प्रकाशित होत होते. केसरीचे पहिले संपादक आगरकर होते. केसरी आणि मराठा वृत्तपत्र कोणी सुरू केले? केसरी आणि मराठा आगरकर आणि टिळक. आगरकर सुधारक. डोंगरी तुरुंगातील आमचे 101 दिवस. टिळकांच्या काय गीतारस्य ओरायन द आर्क्टिक होम इन वेदास. सुरुवातीला केसरीचे संपादक आगरकर होते व तर मराठा सुरुवातीला केसरीचे संपादक आगरकर होते. ते मराठीचे पकड होते. मराठामध्ये वृत्तपत्राचे लोकमान्य टिळक होते. आगरकरांनी केसरीचे संपादक पदाचा राजीनामा दिला. ओके. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? फिरोजशाह मेहता इज द लायन ऑफ मुंबई. फिरोजशाह मेहता. बॉम्बे क्रॉनिकल द लायन ऑफ मुंबई. फिरोजशाह मेहता. बॉम्बे क्रॉनिकल. बॉम्बे क्रॉनिकल. मौलाना आझाद. इंडिया फ्रीडम. बॉम्बे क्रॉनिकल एक इंग्लिश भाषेतील वृत्तपत्र आहे. वृत्तपत्र ज्यांची स्थापना सर फिरोजशाह मेहता यांनी केली. सर फिरोजशाह मेहता हे प्रभावी वकील होते जे 1890 ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि 1893 बॉम्बे विधान परिषद सदस्य बनले. 1873 बॉम्बे नगरपालिकेचे नगर आयुक्त झाले आणि 4 वेळेस त्यांचे अध्यक्षपद राहिले. 84, 85, 1905 अँड 1911. त्यांनी मुंबईचा सिंह असे म्हणतात आणि बॉम्बे क्रॉनिकल असे म्हणतात. मुंबईचा सिंह बॉम्बे क्रॉनिकल. मौलाना आझाद अल हिलाल. महात्मा गांधी यंग इंडिया इंडियन ओपिनियन हरिजन. लोकमान्य टिळक केसरी व मराठा. केसरी सर्वाधिक संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. लोकमान्य टिळकांनी 1881 साली आगरकर चिपळूणकर व इतरांच्या मदतीने केसरी मराठा वृत्तपत्राची सुरुवात केली. केसरी मराठीमध्ये 4 जानेवारी 1881, मराठी इंग्रजी 2 जानेवारी 1881. हरिजन. महात्मा मोहनदास करमचंद गांधी. 1933 गांधींनी हरिजन म्हणजे देवाची मुले साप्ताहिक सुरू केली. यंग इंडिया इंडियन ओपिनियन नवजीवन आणि इंडियन ओपिनियन. यंग इंडिया नवजीवन इंडियन ओपिनियन हे तो 3 येतो आहे. आणि हरिजन हे सगळं सुरुवात केली त्यांनी. गांधींनी सुरू केले. सुभाषचंद्र बोस यांचे वृत्तपत्र स्वराज. सुभाषचंद्र बोस यांचे वृत्तपत्र स्वराज. खालीलपैकी कोणते वृत्त महात्मा गांधी यांची निगडीत नाही? हरिजन, यंग इंडिया. केसरी नाही आहे रे बाबा. नवजीवन आहे. केसरी नाही आहे. नवजीवन आहे. यंग इंडिया, नवजीवन, केसरी आणि हरिजनसुद्धा. केसरी वृत्तपत्रात लोकमान्य टिळक यांची सुरुवात केली होती. केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. नंतर ते हटून गेले होते. हरिजन हे अस्पृश्यता उद्धारासाठी सुरू होते. डिस्कवरी ऑफ इंडिया अहिल्यानगर या ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. डिस्कवरी ऑफ इंडिया अहिल्यानगरच्या जेलमध्ये लिहिलं आहे. मोस्ट MP अहिल्यानगर. नगर जिल्ह्यात त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे भारतातील सैन्य जवाहरलाल नेहरू यांनी 1944 लिहिलेले एक पुस्तक होते. हे पुस्तक त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिश वसाहतीमधील सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर येथील भुईकोट किल्ल्यावर कारावासात असताना लिहिलेले होते. लोकमान्य टिळकांनी मांडलेच्या तुरुंगात असताना कोणते ग्रंथ लिहिले? गीता रहस्य. मोस्ट MP गीता रहस्य. जन्म 23 जुलै 1856. रत्नागिरीतील टिळकवाडी. वर्तमानपत्र 1881. केसरी मराठी भाषेत. इंग्रजी भाषेत मराठा. 1916 साली टिळक यांनी ॲनी बेझंट यांच्या संयुक्तप्रमाणे होम रूल लीगची चळवळ. 1897 प्लेग कमिशनर रँडच्या हत्येचे समर्थन केल्याने IPC कलम 124A नुसार राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली. हा भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला होता. रिडल्स इन हिंदुइझम डॉ. बी. आर. आंबेडकर. रिडल्स इन हिंदुइझम मराठी हिंदू धर्मातील कोड हा एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला एक इंग्लिश ग्रंथ आहे. 1956 हा सप्टेंबर महिन्यात आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्यांनी त्या ग्रंथात काही फेरफार करायचे होते, मात्र त्यापूर्वी त्यांचे निधन झाले. पहिल्यांदा इसवी सन 1897. रिडल्स इन हिंदुइझम 1897 में आफ्टर डेथ ऑफ द डॉ. बी. आर. आंबेडकर द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पब्लिश.
लेखन आणि भाषण या शृंखलेत खंड 4 म्हणून हा ग्रंथ प्रकाशित केला गेला. डॉक्टर बी आर राज्य सरकारने या ग्रंथकाराने हिंदू धर्मातील आंतरिक बाबींवर प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी मात्र रामकृष्ण आणि पौराणिक वेदांतावर केलेले विवेचन विवादास्पद ठरले होते. मराठी हिंदीसह अनेक भारतीय व विदेशी भाषांमध्ये ग्रंथ अनुवादित झाले. हू वर शूद्रास? डॉक्टर बी आर आंबेडकर. शूद्र डॉक्टर बी आर आंबेडकर. गीता रहस्य त्यांनी गीता रहस्य डॉक्टर लोकमान्य टिळक गीता रहस्य लिहिलं आहे आणि कोणत्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या तुरुंगातून लिहिले. या ग्रंथाचे प्रकाशन 1946 झाले होते. या ग्रंथ डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना अर्पण केलेला आहे. हा एक शोधग्रंथ आहे ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केलेले आहे. दर्पणकार बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर. 6 जानेवारी 1832 रोजी काढला. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी उत्पादनक सुद्धा संबोधले जाते. 1840 त्यांनी दिग्दर्शक वृत्तपत्राची सुरुवात केली. रास्तगोफ सत्सार. महात्मा ज्योतिबा फुले सत्सार. यात महात्मा फुलेंनी सामाजिक प्रश्नांचा उहापोह केलेला आहे. यातून त्यांनी ब्राह्मण समाज व प्रार्थना समाजावर टीका केलेली आहे. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर. भास्करराव जाधव यांनी घराचा कैवार हे पुस्तक लिहिलेलं. तसेच कैवारी हे वृत्तपत्र. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? दीनबंधू. सत्यशोधक समाज. दीनबंधू. दीन म्हणजे हा गरीब होते. दीनबंधू. 1 जानेवारी 1877 रोजी महात्मा फुले यांनी प्रेरणेने दीनबंधू हे साप्ताहिक कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी सुरू केले. कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी सुरू केले. 1880 पासून महादेव न्यायमूर्ती लोखंडे यांनी दीनबंधूचे व्यवस्थापन पाहिले. दीनबंधू हे भारतातील कामगारांसाठीचे पहिले वृत्तपत्र होय. सत्यशोधक समाजाचे कार्य दीनबंधूमधून प्रसिद्ध केले जातात. दीनमित्र गणपतराव पाटील यांनी सुरू केले. मूक नायक डॉक्टर बी आर आंबेडकर. 1920 आता 100 वर्ष झाले. 2020 डॉक्टर बी आर आंबेडकर शाहू महाराज यांच्या मदतीने 31 जानेवारी 1920 मूकनायक पाक्षिक सुरू केले. 31 आंबेडकरांनी पाक्षिकेचे संपादक म्हणून सुरुवातीला स्वतःचे नाव न छापता त्याचे मित्र श्री भटकर यांचे नाव छापले. मूकदायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, समता ही वृत्तपत्र त्यांनी सुरू केली. बाळ गंगाधर शास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील दर्पणकार. दिग्दर्शक 1940 दिग्दर्शक होते, दिग्दर्शन नव्हते. दर्पणाचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला. ते पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते. ज्ञानोदय हे ख्रिश्चन धर्माचे प्रसार करणारे वृत्तपत्र अमेरिकन मिशनरीने सुरू केले. बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, डॉक्टर बी आर आंबेडकर, समता समानता. 9 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र 2 वर्ष चालले. त्यात अनेक 34 निघाले त्याचे 34 अंक निघाले. प्रबुद्ध भारत या नावाने स्वामी विवेकानंद यांनी देखील वृत्तपत्र सुरू केले. ग्रामगीता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता. विनोबा भावे गीताई. लोकमान्य टिळक ओरायन. आरके सोमनी वेददास आणि अहिल्यानगरमध्ये एक लिहिलं त्यांनी. नाव पूर्ण माणिक बंडोजी इंगडे. 1909 ते 1968 राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी भजनांच्या आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला. तुकडोजी महाराजांनी 1935 मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. यावली अमरावती या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. खंजिरी भजन मोस्ट एम्पी. खंजिरी भजन कोणाचे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. खंजिरी भजन. बुद्ध अँड हिज धम्मा. डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे लिखित बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ बुद्धिझमवर लिहिलेले एक अद्वितीय ग्रंथ आहे. डॉक्टर बी आर आंबेडकरांनी नितांत त्यांचा महान इंग्रजी ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्मा प्रसिद्ध झाला. शेतकऱ्यांच्या आसूड. महात्मा ज्योतिबा फुले. विनोबा भावे गीताई. यशवंतराव चव्हाण यांची पुस्तके आहे ना. कृष्णकाठ, यमुना काठ, सह्याद्रीचे वारे. सह्याद्रीचे वारे. महात्मा फुले यांनी या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या दुःखाचा वाचा फोडली. त्यात शेतकऱ्यांच्या हीन अवस्थेची कारणे त्यांनी सांगितले. त्यांनी इंडियन 3000 years ago या ग्रंथातील अवतरणे मांडली. यशवंतराव चव्हाण यांचे सह्याद्रीचे वारे, कृष्णकाठवरून अनुबंध भूमिका. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, डॉक्टर बी आर आंबेडकर. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. मराठी रुपयाची समस्या हा डॉक्टर बी आर आंबेडकरांचा शोधप्रबंधक आहे. तो त्यांनी ऑक्टोबर 1922 मध्ये इंग्लंड स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स डॉक्टर ऑफ सायन्स पदवीसाठी प्रस्तुत केला. कोणता? द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स प्रॉब्लेम अँड इट्स सोल्युशन. गुलामगिरी. महात्मा ज्योतिबा फुले सत्सार. गुलामगिरी 1873. फुलेंनी हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरीत विरुद्ध लढणाऱ्या जनतेस अर्पण केला. त्यांनी फुले
फुले जे अब्राहम लिंकनमुळे प्रेरित झाले होते. यात एकूण 16 प्रकरणे असून शूद्र हे पूर्वीचे क्षत्रिय होते असा उल्लेख त्यांनी सांगितलं आहे. असा उल्लेख सिद्धांत त्यांनी मांडला. तोच पुढे आंबेडकरांनी हुवर शूद्रास मानला. कोणता ग्रंथ स्वातंत्र्य सावरकरांनी लिहिलेला नाही. माझी जन्मठे, हिंदुत्व, काळे पाणी, गुलामगिरी तर डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे. गुलामगिरी, महात्मा फुले, स्वातंत्र्य सावरकर, माझी जन्मठे, आत्मचरित्र, शत्रूच्या शिबिरात, अथांग, 1850 स्वातंत्र्य, जोसेफ मॅजिनी चरित्र. खालीलपैकी कोणास देशबंधू चित्तरंजन दास आणि चित्तरंजन दास हेच होते जो स्वराज पार्टी संस्थापक आणि हु इज द सेक्रेटरी मोतीलाल नेहरू. चित्तरंजन दास हे एक फक्त बंगाली वकील तर भारतीय स्वतंत्र लढाईत अग्रणी पुढारी होते. त्यांनी देशबंधू असे संबोधले जात होते. 1953 मध्ये स्थापन झाले स्वराज पक्षाचे अध्यक्ष होते. चित्तरंजन दास यांनी नारायण नावाचे मासिक सुरू केले. ड्रेन ऑफ वेल्थ दादाभाई नौरोजी. रास्तगोफ्तार. ड्रेन ऑफ वेल्थ रास्तगोफ्तार. ओल्ड मॅन ऑफ इंडिया, द ग्रेट ओल्ड मॅन ऑफ इंडिया. दादाभाई नौरोजी हे पारशी विचारवंत शिक्षण तत्त्व, कापूस व्यापारी व भारतातील स्वातंत्र्य लढ्याच्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात भारतीयातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता याकडे लक्ष दिला. इसवी सन 1892 ते 1895 या कालखंडात ते ब्रिटिश संसदेचे कनिष्ठ गृहात सदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेले ते पहिले आशियाई व्यक्ती होते. इलियड अँड ओडिसी, होमर. अरे भाई बहुत किताब खतरनाक है. इलियड अँड ओडिसी, होमर के इलियड अँड ओडिसी होमर की. होमर ग्रीक महाकवी होता. हा इलियड अँड ओडिसी हा ग्रीक महाकाव्य रचले आहे. सोक्रेटिक यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला. खालीपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचे नाही. अमृतानुभव अमृतानुभव चांगदेव 65, हरिपाठाभंग चांगदेव 65 सुद्धा आहे. भावार्थ रामायण त्यांचे नाही. भावार्थ दीपिका त्यांचे. भावार्थ रामायण संत एकनाथ. भावार्थ रामायण संत ज्ञानेश्वर अमृतानुभव चांगदेव 65, हरिपाठाभंग, भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी, स्फुटकाव्य, हरिपाठ या विचारवंतांनी द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी रचने केले आहे. प्रिन्स मॅकियावेली द प्रिन्स. निकोल मॅकियावेली हा रानिसा काळातील एक इटालियन हिस्टॉरिक तत्त्वज्ञ व लेखक होता. मॅकियावेली आधुनिक राजनीतीत मॅकियावेली द प्रिन्स राजनीती तज्ञाचा प्रमुख स्थापनकर्ता मानले जाते. तो फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकमध्ये एक सरकारी अधिकारी होता. त्याने लिहिलेले द प्रिन्सिपना हे राजकीय विज्ञानावरील पुस्तक मानले जाते. महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र नाव काय? महर्षी कर्वे आत्मवृत्त. मोस्ट हॅपी महर्षी कर्वे आत्मवृत्त. महर्षी कर्वे यांचे आत्मवृत्त. महर्षी धोंडो केशव घरे. जन्म 18 एप्रिल 1858. मुरुड शेरवली. स्त्री शिक्षण व स्त्री शिक्षणाच्या उद्दाता विधाता व विधवा विवाहाचा पुरस्कार करता व उक्ती आणि कृती यामध्ये एक वास्तव्य साधणारा ऋषिकुल्य समाज सुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतीय समाज सुधारणा चळवळीचे मान्य स्थान आहे. ते भारतरत्न पुरस्कार मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन आहे. महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणी साप्ताहिकाने केली? बॉम्बे हेराल्ड. बंगाल गॅजेट जेम्स सिक्की. महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात कोणी? बॉम्बे हेराल्ड. 1789. संस्थापक मिस्टर मैकलिन. 89 में हुआ था. बंगाल गैजेट 1780, 9 साल पहले की बात है. संस्थापक ऑगस्टस सिक्की. भारतातील पहिले वर्तमानपत्र. टेलिग्राफ 1761 मध्ये हे वृत्तपत्र बॉम्बे टाइम्समध्ये विलीन झाले. 1761 बॉम्बे टाइम्स. 1838 संस्थापक रॉबर्ट नाईट थॉमस बॅनेट. 1761 मध्ये याचे रूपांतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये झाले. 1761 रास्तगोफ्तार. जो क्या नाम था उनका? रास्तगोफ्तार दादाभाई नौरोजी, द ग्रेट ओल्ड मॅन ऑफ इंडिया. दादाभाई नौरोजी यांनी 1851 मध्ये मुंबई येथे वृत्तपत्र सुरू केले. द व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र देखील दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले. हुवर शूद्रास डॉक्टर बी आर आंबेडकर. 1946. विद्यमान शूद्र म्हणजे पूर्वकालीन क्षत्रिय होते. ब्राह्मणांची संघर्ष झाल्यामुळे त्यांना शूद्रत्व प्राप्त झाले असा निष्कर्ष त्यांनी या ग्रंथात काढला. हा ग्रंथ आंबेडकरांनी महात्मा फुले यांनी समर्पित करून त्यांच्या विषयाच्या आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले पुस्तक गीता रहस्य, ओरायन आर्टिस्ट होमिन गीता रहस्य त्यांनी हे लिहिलं आहे. कुठं? अहिल्यानगर जिल्ह्यात.
नगर तुरुंगात. द राईज ऑफ मराठा एम्पायर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. द राईज ऑफ मराठा एम्पायर, द राईज ऑफ मराठा एम्पायर. एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, द राईज ऑफ मराठा एम्पायर, मिसलेनियस रायटिंग, अ नोट ऑन द ग्रोथ ऑफ मराठी लिटरेचर. महात्मा फुले तृतीय रत्न, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पोवाडा, ब्राह्मणाची कसं गुलामगिरी, शेतकऱ्यांच्या आसूर, सत्सारा इशारा, सार्वजनिक सत्याचार, ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना. वंदे मातरम, आनंदमठ, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा चॅटर्जीमध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम राष्ट्रगीत लिहिले. बंकिमचंद्र चॅटर्जी त्यांना आनंदमठ या बंगाली कादंबरीतील संस्कृतमध्ये लिहिलेली ही कविता आहे. नंतर ते आपल्या देशाचे राष्ट्रीय कवी बनले. गांधी वर्सेस लेनिन, डॉक्टर बी आर आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे. गांधी वर्सेस लेनिन, श्रीपाद अमृत डांगे. 1921मध्ये वयाच्या 22व्या वर्षी गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक लिहिले. थॉट्स ऑन पाकिस्तान, डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तक. युवर शुद्राज, थॉट्स ऑन पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी, बुद्धा अँड इज धम्म, स्टेट अँड मायनॉरिटीज, द अनटचेबल्स, ॲनिलेशन ऑफ कास्ट, अनटचेबल्स इन इंडिया, कॉन्स्टिट्यूशन, अनटचेबल्स अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन, रानडे वर्सेस गांधी वर्सेस जिन्ना, कास्ट इन इंडिया, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी, स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज, रायटिंग आहे. वेटिंग फॉर विजा, अरे बापरे खतरनाक आहे रे. वेटिंग फॉर विजा, वॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स, द चिल्ड्रन ऑफ इंडियन्स, घेटो, फेडरेशन वर्सेस फ्रीडम, द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया, आर.सी. दत्त, चित्तरंजन दास, देशबंधू, आर.सी. दत्त, चित्तरंजन दास, 1923मध्ये स्वराज पार्टी संस्थापक. द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया, चित्तरंजन दास. देशबंधू, द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक 1901मध्ये आर.सी. दत्त त्यांनी लिहिले. स्वतंत्र भारताचे हे झेंड्यांचे जनक होणारे मॅडम भिकाजी कामा. स्वतंत्र भारताचे झेंड्याचे जनक म्हणून कोणाला ओळखते? मॅडम भिकाजी कामा. 1904मध्ये मादाम भिकाजी कामा किंवा मॅडम कामा. हे तर स्टुटगार्ड, जर्मनी. भारताच्या राष्ट्रीय झेंड्यांची पहिली रूपरेखा तयार केली. या झेंड्यात वर हिरवा, मध्य भागात पिवळा आणि खाली केसरी रंग होता. हिरव्या रंगावर कमळाची 8 फुले काढून असून खालच्या केसरी रंगावर सूर्य आणि चंद्राच्या आकृत्या काढल्या होत्या. मध्य भागातील पिवळ्या रंगावर वंदे मातरम लिहिले होते. 1907 मध्ये त्यांनी वंदे मातरम लिहिलेला हा ध्वज स्टुटगार्ड येथे फडकविला. स्टुटगार्ड, जर्मनी. त्यांनी भारतातील क्रांतीचे जनक म्हणून मादाम कामा आणि पॅरिस इंडिया सोसायटी स्थापना केली. कृष्णघाट, यमुनाघाट, सह्याद्रीचे वारे. यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी इतर पुस्तके. आपले नवी मुंबई राज्य, वृंदावनबंधू, कृष्णघाट, यमुनाघाट, भूमिका, महाराष्ट्र राज्य निर्मिती, विधेयक, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर, प्राचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची पुस्तक. कराचे पाणी, झेंडूची फुले, 11वा अवतार, तोमी नव्हे सुद्धा लिहिल्या त्यांनी. चांगुना, गीतंगना मी कसं झालो. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र. भारतातील पहिले जेम्स ऑगस्ट हिक्की यांनी काढले. द बंगाल गॅझेट 1780मध्ये काढले. 1789मध्ये बॉम्बे हेरल्ड निघाला बाद में. जेम्स ऑगस्टस हिकी याने 29 जानेवारी 1780 बंगाल गॅझेटचे किंवा कलकत्ता जनरल ऑडवायर ॲट फायर या नावाने भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरू केले. ॲलन ह्यूम, काँग्रेसचे संस्थापक. गोपाळ गणेश सागर सुधारक आणि आमचे 101 दिवस, तुरुंगातील 101 दिवस सुद्धा लिहिले आहेत. गोपाळ गणेश सागर आणि लोकमान्य टिळक यांनी 2 जानेवारी 1881मध्ये मराठा व 4 जानेवारी 1881मध्ये केसरी वृत्त सुरू केले. केसरी परिसंपादक होते. 1883मध्ये आगरकरांनी सुधारक स्वतःचे साप्ताहिक सुरू केले. ते फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य होते. जोसेफ मॅनेजी चरित्र, डॉक्टर विनायक दामोदर सावरकर. भूगर, नाशिक जन्म आहे. ते 28 मे 1883मध्ये जन्म आहे त्यांचा. त्यांनी क्रांतिकारकांना प्रेरणा देण्यासाठी इटलीचे जोसेफ मॅनेजी चरित्र आणि 1856 स्वातंत्र्य संग्राम हे पुस्तक लिहिले. इतर पुस्तक: माझी जन्मठेक, आत्मचरित्र, शत्रूच्या शिबिरात, अथांग काव्य संग्रह, कमला, गोमंतक, सप्तर्षी विरहच्छवास, ॲनी बेझंट. अबे भाई, राष्ट्रगुप्तार तो अचूक म्हणजे योग्य. राष्ट्रगुप्तार तो इसका दादाभाई नौरोजी. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ, ॲनी बेझंट बरोबर आहे. दादाभाई नौरोजी, राष्ट्रगुप्तार. इंडियन ओपिनियन तो काय?
इंडियन ओपिनियन, महात्मा गांधी कुछ भी। ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आंसर, एनी बेजेंट, यंग इंडिया, कॉमनवेल्थ। राष्ट्रगुप्ता दादाभाई नौरोजी, इंडियन ओपिनियन, महात्मा गांधी, बंगाली गिरीशचंद्र घोष, यंग इंडिया, हरिजन, महात्मा गांधी, डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले. समता, समता. दीनबंधू कृष्णराव भालेकर हे माउथपीस होते, सत्यशोधक समाजाचे माउथपीस दीनबंधू कृष्णराव भालेकर. दर्पण बाळशास्त्री आंबेडकर. महाराष्ट्र केसरी शामराव यादवराव मुंड. 1920 साली हैदराबाद निजाम विजय वृत्तपत्र. निजाम विजय लक्ष्मणराव फाटक. 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 निजाम विजय लक्ष्मणराव फाटक यांनी हे वृत्तपत्र 1920 मध्ये हैदराबाद येथे सुरू केले. हे पत्र बंद ठेवण्यासाठी आदेश 1929 मध्ये काढण्यात आला. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर. सुबोध पत्रिका मोस्ट टाइम सुबोध पत्रिका. आत्माराम पांडुरंग तरखडकर. सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी 1873 मध्ये हे साप्ताहिक सुरू करण्यात आले. दिग्दर्शक बाळशास्त्री आंबेडकर. सुबोध पत्रिका. या माईला हिटलरच्या आत्मचरित्रापासून त्यांच्या नाजीवादाचे रूप दिसून येते. माइन कॅम्प्स में रखा गया था भाई हिटलर. दास कॅपिटल कार्ल मार्क्स दास कॅपिटल. माइन कॅम्प्स माझा लढा हे ॲडॉल्फ हिटलरचे 1925 मध्ये लिहिले त्यांच्या आत्मचरित्र आहे. दास कॅपिटल कार्ल मार्क्स. पत्रकारिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणाच्या स्मृतीवर त्यात आहे. बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर. 1940 मध्ये दिग्दर्शक सुरू केले त्यांनी. 1942 मध्ये दिग्दर्शक सुरू केले. ठीक आहे. दर्पण सुरुवात 1993. दर्पण पुरस्काराची सुरुवात 1993. मराठी पत्रकाराच्या कार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन म्हणून दिवशी दिला जातो. जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. इंदू प्रकाश विष्णू शास्त्री पंडित. इंदू प्रकाश विष्णू शास्त्री पंडित. विष्णू शास्त्री पंडित. इंदू प्रकाश विष्णू शास्त्री पंडित. इंदू प्रकाश विष्णू शास्त्री पंडित. इंदू प्रकाश विष्णू परशुराम पंडित यांनी 1862 मध्ये हे वृत्तपत्र सुरू केले. इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही भाषेमध्ये हे वृत्तपत्र सामाजिक सुधारणेचा कट्टर पुरस्कार केला. विष्णू व ब्रह्मचारी वर्तमान दीपिका वृत्तपत्र. होम रूल चळवळीच्या प्रचारासाठी मद्रास येथे कोणी सुरू केले. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. न्यू इंडिया कॉमनवेल्थ ॲनी बेझंट. न्यू इंडिया हे वृत्तपत्र 1914 मध्ये होम रूल चळवळीसाठी प्रसारित केले. कॉमनवेल्थ ॲनी बेझंट द पीपल लाल राय. 1930 मध्ये मराठवाडा साप्ताहिक स्थापना. आर. कृ. वाघमारे. 1930 मराठवाडा साप्ताहिक. आर. के. वाघमारे. 1938 मराठा साप्ताहिक. हैदराबादच्या निजामाने ब्रिटिश सत्ता यांच्या कचाट्यात सापडलेल्या जनतेला संघटित करून त्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी आनंदराव वाघमारे यांनी 1 फेब्रुवारी 1938 रोजी पुण्याहून मराठवाडा साप्ताहिकाची सुरुवात केली. सन 1915 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात कोणी मोहीम सुरू केली. ॲनी बेझंट. न्यू इंडिया अँड कॉमनवेल्थ. ॲनी बेझंट. भारतात राजकारणाशी एकनिष्ठ महिला. 1893 मध्ये भारतात आगमन. 1914 न्यू इंडिया वृत्तपत्र काढले. 1907 मध्ये जागतिक थिओसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष. 1917 मध्ये कोलकाता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते? बाळशास्त्री दर्पण होते. 1832. 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण हे मराठी वृत्तपत्र पहिले साप्ताहिक आचार्य बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. दादा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेच्या व्याकरण हा ग्रंथ लिहिला आहे. आत्मवृत्त कोणाचे आहे? आत्मवृत्त महर्षी धोंडो केशव कर्वे. 1958 फर्स्ट पर्सन ऑफ महाराष्ट्र हू गॉट द भारतरत्न. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहे? बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर. 6 जानेवारी 1832. बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हटले आहे. 6 जानेवारी 1832 दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. 1840 मध्ये दिग्दर्शन विठ्ठलराव शिंदे. विजयी मराठा वृत्तपत्र. लोकहितवादी
गोपाळकृष्ण हितवाद गोपाळकृष्ण गोखले हितवाद गोपाळकृष्ण गोखले हितवाद जो मराठी नागपुर में चलता है. हितवाद गोपाळकृष्ण गोखले गोपाळकृष्ण गोखले हितवाद गोपाळकृष्ण गोखले हितवाद नागपूरमधून असेल. हितवाद ही सुरुवात नागपूरमधून होती. हितवादाची सुरुवात 1911मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी नागपुरातून केली होती. हे नागपूरचे पहिले आणि एकमेव इंग्रजी दैनिक होते. ते सध्या भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या मालकीचे आहे. गोखले यांनी 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. अल हिलाल मौलाना आझाद आणि इंडियन इंडिपेंडन्स. अल हिलाल मौलाना आझाद अल हिलाल मौलाना आझाद मौलाना अबुल कलाम आझाद फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिया यांनी स्थापन केलेले साप्ताहिक उर्दू भाषेचे वृत्तपत्र होते. भारतातील ब्रिटिश राजवटीतील टीका आणि वाढत्या भारतीय स्वतंत्र चळवळीत सामील होण्यासाठी भारतीय मुस्लिमांना प्रोत्साहन देण्यासाठी हे वृत्तपत्र उल्लेखनीय होते. अल हिलाल 1912 ते 14पर्यंत चालवले. इंडियन ओपिनियन महात्मा गांधी किसी बात है भाई. मोहनदास M.K. गांधी. इंडियन ओपिनियन हे महात्मा गांधी सुरू केलेले एक वर्तमानपत्र होते. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या समुदायाला होणाऱ्या वर्णभेदाविरुद्ध लढण्यासाठी आणि त्यांना नागरी हक्क मिळवून देण्यासाठी गांधीच्या नेतृत्वाखाली राजकीय चळवळीचे हे प्रकाशन हे एक महत्त्वाचे साधन होते. हे वृत्तपत्र सन 1903 ते 1915 या कालावधीसाठी दर आठवड्याला इंग्रजी, गुजराती, तामिळ आणि हिंदी अशा 4 भाषेत दक्षिण आफ्रिकेत प्रकाशित होते. अमेरिकन गदर पार्टी लाल हरदयाल यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे 25 जून 1913 रोजी हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका ही संघटना स्थापन केली व गदर नावाचे साप्ताहिक सुरू केले. आमचे नाव काय आहे हे बंड कुठे होईल भारतात अशी सुरुवात गदर या साप्ताहिकाने केली. राजा राममोहन राय, संवाद कौमुदी, मिरातुल अखबार, राजपत्र राय, पीपल पंजाबी, मादाम कामा, वंदे मातरम, तलवार, आदम कामा, स्टुटगार्ट, जर्मनी. दर्पण हे 1832 साली मुंबईत कोणी सुरुवात केली? बाळगंगाधर शास्त्री जांभेकर. 6 जानेवारी 1832 बाळगंगाधर शास्त्री जांभेकर. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. ते 2 भाषेतील वृत्तपत्र इंग्रजी व मराठी होते.